जगाच्या भरात नाही, शांत डोक्याने विचार कर, थंड हो. त्यांना जर रोज थोडं थोडं मरताना आपल्याला बघायचं असेल ना, त्यांना जर रोज थोडा थोडा आपल्याला त्रास द्यायचा असेल ना, तर ते इथे आपल्या समोर असले पाहिजेत. मग ते आपल्यापासून लांब बसून चालणार नाहीत. आणि तसंही कोणीतरी म्हटलंच आहे, एक वेळ मित्राला लांब ठेवा पण शत्रू ना. शत्रू तुमच्या जवळ असला पाहिजे, तुमच्या खूप जवळ, म्हणजे त्याच्यावर लक्षही देता येतं आणि त्याच्या प्रत्येक हालचालीकडे बघता सुद्धा येतं. त्याची प्रत्येक पुढची मूव आपल्याला कळू शकते. जर शत्रू आपल्या जवळ असला ना मॉम, तर आपल्याला त्याच्यावर लक्ष सुद्धा ठेवता येईल आणि आपला प्रत्येक वार करेक्ट जागेवर सुद्धा बसेल. म्हणजे मी मणीला आणि स्वानंदीला या घरात पुन्हा घेऊन येणार. आज मणी सरांच्या डिलिव्हरीचं काम व्यवस्थित होऊ दे. देवी आई, मणी सरांवर तुझी कृपा राहू दे, त्यांचं रक्षण कर. मणी सर जेवले असतील ना, नाहीतर कामाच्या गडबडीत विसरून जायचे. फोन करू का त्यांना? नाही नको, कामात असतील. मी फोन केला तर उगाच डिस्टर्ब होते. मणी सरांचा फोन. हॅलो मणी सर, अहो कसे आहात तुम्ही? 100 वर्ष जगणार बघा. मी आत्ताच तुमची आठवण केली आणि तुमचा फोन आला. स्वानंदी मी ठीक आहे. मला सांगा तुम्ही जेवलात का आणि गोळ्या औषधं घेतलात ना? हो जेवले ना, मी पोटभर जेवले आणि औषधं पण घेतलीत. मणी सर अहो तुम्ही जेवलात की नाही? खरं तर मी तुम्हाला तेच आठवण करायला फोन करणार होते आणि तितक्यात तुमचाच फोन आला. आणि हो, कामाचं अजिबात टेन्शन घेऊ नका.